श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. आपलं कुटुंब सगळ्यांना खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याच अडचणी येऊ नये, कुठलेच तक्रारी होऊ नये, कुठलेच भांडणं होऊ नये हे असं प्रत्येक जणाला वाटत असतं. पण काही गैरसमज होतात, काही अडथळे येतात, त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होतो. असंच यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या कुटुंबामधल्या कुठल्याच अडचणी राहणार नाही, आर्थिक नाही, मानसिक नाही, कुठल्याच म्हणजे तुम्हाला मी सांगते कुठल्याच तुम्हाला अडचणी येणार नाही. तुम्ही नक्की हा ग्रंथ वाचा आणि याचे 7 पारायण केल्यानंतर तुम्ही मला स्वतःहून कमेंट करून सांगाल की ताई आमच्या घरात खरंच खूप आम्ही हे पारायण केलं आणि खरंच खूप प्रभाव पडला आणि याचे खूप फायदे झाले. चला तर मग आपण सांगूया असा कुठला ग्रंथ आहे. तर हे बघा तुम्ही, हा ग्रंथ आहे तो आपला श्री मल्हार सप्तशती. मल्हार सप्तशती हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हातात घेतल्यानंतरच खूप भारी वाटतं आणि काही जणांना खूप झोपही येते. झोप येण्याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण की आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते, जी निगेटिव्ह शक्ती असते ती आपल्याला हे ग्रंथापर्यंत जाऊ देत नाही. कारण की आपल्याला आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला ग्रंथापर्यंत पोहोचू देत नाही, कुठलीच सेवा करू देत नाही. पण मी तुम्हाला सगळ्या स्त्रियांना, सगळ्या घरातल्या पुरुषांनाही सांगेल, कारण की मोस्ट ऑफ द पुरुषांनी हा ग्रंथ वाचावा. मी तुम्हाला सांगते 100% सांगते की ज्या मी तुम्हाला 100% सांगते, पुरुषांनी, मोस्ट ऑफ द पुरुषांनी 100% सांगते, 101% सांगते की हा ग्रंथ वाचल्यानंतर कुठल्याच कुटुंबामध्ये कुठलेच वादविवाद, भावाभावांमध्ये, बापलेकांमध्ये, सासू सासऱ्यांमध्ये, सुनांमध्ये मतभेद राहणार नाही. कारण की हा ग्रंथ आहेच असा की ज्याने कोणी वाचला त्याचे कल्याणच झाले. आणि ज्यांनी हा ग्रंथ वाचला ना, खरं सांगते, मनापासून सांगते, खूप यांचे अनुभव आहे, खूप जणांचे अनुभव. मोस्ट ऑफ द पुरुषांनी हा ग्रंथ नक्की वाचा. म्हणजे प्रत्येक रविवारी तुम्ही असं कंटिन्यू 7 रविवार जर केले ना, म्हणजे 7 रविवारी, एरवी रविवारी तर खूप जणांना सुट्टी असते, काहीच नाही, अर्धा ते पाऊण तास लागतो वाचायला. फक्त 1 ते 14 अध्याय आहे आणि 1 ते 14 अध्याय खूप जास्त काही मोठे नाही, एकदम छोटे अध्याय आहे. नक्की वाचा, याचा प्रभाव खूप आहे आपल्या कुटुंबासाठी. आपण सगळं काही आपल्या कुटुंबासाठी करत असतो, आपल्या फॅमिलीसाठी करत असतो. त्यामुळे मी सांगते प्रत्येक पुरुषांनी, घरातल्या मेन पुरुषांनी हा ग्रंथ नक्की वाचावा. 7 रविवार कंटिन्यू तुम्ही मल्हार सप्तशती वाचा. तुमचं ज्यांचं कोणाचं बापलेकांचं पडत नसेल किंवा भावाभावांचं किंवा घरात कुठले वाद असतील वगैरे, ते तर नक्की सांगेल. मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगते, सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळ्या माझ्या भावांना, काकांना, मामांना सगळ्यांना सांगते की नक्की हा ग्रंथ वाचा. ह्या ग्रंथाने खूप आयुष्य बदलणारा ग्रंथ आहे, आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. आणि आपण सगळे एफर्ट्स आपल्या फॅमिलीसाठी घेत असतो, तर नक्की आपण एवढं घेऊ शकतो. तुम्ही कंटिन्यू 7 याचे पारायण करा. कसं वाचायचं, काय वाचायचं, सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा तुम्ही हे व्यवस्थित बघा. हे उलटं दिसत असेल पण हे मी सरळ धरलेलं आहे, कारण की फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे. तुम्ही फक्त 7 पारायण करा. 7 पारायण केल्यानंतर, कंटिन्यू 7 पारायण केल्यानंतर तुम्ही मला स्वतःहून सांगाल की ताई आमच्या घरामध्ये एवढे बदल झाले. नक्की बदल होईल. सगळ्यांनी म्हणजे भलेही हा व्हिडिओ शेअर वगैरे करू नका, पण नक्की हा ग्रंथ नक्की वाचा. मल्हार सप्तशती हा ग्रंथ नक्की वाचा, पुरुषांनी वाचा. खूप बायकांनी काय केलेलं आहे बघा, आपलं दुर्गा सप्तशती, स्वामीचरित्र सारामृत प्रत्येकाच्या घरी घेतात बघा. समजा 21 बायका असेल ना, तो ह्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला हिच्या घरी पाठ घेऊ, किंवा मग गुरुवारी स्वामीचरित्र सारामृतीच्या घरी 11 घेऊ, 11 जणी असेल तर. म्हणजे असं पुरुषांनी मिळून जरी केलं ना तर खूप भारी होईल. कारण की पुरुष मंडळी एकत्रही येतील आणि त्यांचे गट्सही एकत्र होतील. आणि सगळ्यांनी मिळून जर केलं ना तर प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या वेळेस 10-10, 11-11 जणांनी केलं ना, एका घरी 11 जणांनी जरी केलं ना तरी तुम्ही म्हणजे तुमचे एकदा 11 पाठ होऊ शकतात बघा. किंवा मग 7 जण असेल तर 7 जणांच्या घरी एकदा जरी हा पाठ केला ना श्री मल्हार सप्तशतीचा, तरी पण तुमचं होऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.